शहरामधील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून आता त्या दोघांमधला वाद हा विकोपाला गेलाय। राज्य सरकारने क्लस्टर योजना जाहीर केली असली तरी शहरी भागामध्ये तिला परवानगी देऊ नये असे आदेश गणेश नाईक यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले। तर गणेश नाईकांना मुख्यमंत्री बनायचं होतं, मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यामुळे गणेश नाईक यांच्या पोटात दुखत असल्याचा पलटवार खासदार नरेश म्हस्केंनी केलाय। अतिक्रमण असताना त्यांनी वाशीच्या वॉर्ड ऑफिसरला आदेशित केले होते तोडा। त्यावेळेला कोणीतरी तात्पुरती स्थगिती म्हणून त्या ठिकाणी स्थगिती दिली गेली, परंतु अशा प्रकारचा पॉलिटिशियन लोकांना तात्पुरती स्थगिती देण्याचा अधिकार नाहीये, हे मी गांभीर्याने बोलतो। आणि म्हणून अशा प्रकारची मस्तीमध्ये काम केलेले आहेत ना। मी मगाशी बोलत चोर के चोर ऊपर से सिरजोर, काय बोलतात, काय केलं, तोंड घशी पडले। एकांच्या प्रकरणावर, अभय जाधवच्या प्रकरणावर तोंड घशी आम्ही नाही पाडणार, तुम्ही आपोआप स्वतःहून पडाल। जेव्हा आम्ही काय काढायचं यापूर्वी सुद्धा आम्ही काढून दाखवलेलं आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही काढून दाखवू। आम्ही वयाचा मान ठेवतो। त्यांचा यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्री होण्याचा मानस होता, शिवसेनेत असताना त्यानंतर सुद्धा असताना मुख्यमंत्री होण्याचा मानस होता, परंतु तो कदाचित पूर्ण झाला नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी पाऊल उचललं, आघाडीची सत्ता उलथवून टाकली, म्हणून आज ते मंत्री आहेत। त्यामुळे मी काही जास्त त्यांच्यावर टीका करणार नाही। एकनाथ शिंदे साहेब आज उपमुख्यमंत्री आहेत, या राज्याचे मुख्यमंत्री होते। कदाचित ती असूया आहे, ती असूयापोटी ते बोलतायत। गेल्या